नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे आत्ता प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि माझा मित्र लोकेश गुप्ते. लोकेश, तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत. आपण धन्यवाद. खूप भेटत असतो, हो, पण मुलाखत अशी आपण पहिल्यांदाच करतोय रादर, हो, म्हणजे हो, डिजिटलसाठी. हो, हो. बाकी प्रिंटसाठी आपण केलेल्या केलेले आहेत. आणि मला आज आनंद याच्यासाठी वाटतोय की तू दिग्दर्शक म्हणून गेले 5-7 वर्ष झकास काम करतोय. आणि तब्बल 9 वर्षानंतर तू पुन्हा झीवर आता परततोयस शुभ श्रावणी या मालिकेतून. आम्ही आत्ता त्याचा टीझर बघितला किंवा तुझ्याशी एक लाईव्ह आम्ही कॉन्व्हर्सेशनही केलं. मस्त वाटतंय. तर पुन्हा ॲक्टिंगकडं परतावं ह्याचा ही प्रोसेस कशी होती तुझी? काय होतं की मधल्या काळामध्ये दिग्दर्शन करत असल्यामुळे किंवा लेखन करत असल्यामुळे पुरेसा वेळ मालिकेसाठी देता येत नव्हता. कारण दिवसाचे तास आणि दिवस तेवढे दिवस देणं किंवा वेळ देणं हे शक्य नव्हतं. पण मला असं वाटलं की आत्ता ही खूप छान एक मालिका समोर आली, विचारणा झाली त्याबद्दल. आणि मुळात एक वडील आणि मुलगी ह्यांचं नातं उलगडून सांगणारी एक मालिका आहे. सो कारण स्वतः एका मुलीचा बाप असल्यामुळे तो हळवा कोपरा आहे ॲक्च्युली. त्यामुळे मला हा विषय खूप आवडला. आणि मग असं झालं की करायचं असेल तर मालिकेत पुनरागमन मग ह्या विषयाने का करू नये सुरुवात. आणि अगेन झीसारखं चॅनल होतं की ज्या चॅनलवरती मी खूप काम केलं, इतके वर्ष काम केलं, खूप काम केलं आहे. पहिली मालिका असेल तिथपासून, पहिला टेलिस्कोप असेल तिथपासून सगळ्या गोष्टी. सो त्यांच्याशी पण एक छान असोसिएशन आहे, इतक्या वर्षांचं नातं आहे सगळ्या लोकांशी. आणि अगेन मी जसं म्हटलं तसं की मुळात विषय मला फार आवडला आणि काहीतरी वेगळं करायला मिळणार होतं. म्हणजे जे आत्तापर्यंत काही गोष्टी जे केलेल्या आहेत, काम जे केलं त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे. सो कलाकार म्हणून कुठेतरी आपला एक कस लागतो ना काहीतरी वेगळं करण्याचा. सो मला ते आवडलं म्हणून मी हा निर्णय घेतला की करूया ही मालिका. आणि जसं आम्ही आता प्रोमोजमध्ये बघतोय, तू मोठा पॉलिटिशियन आहे, शिक्षण मंत्री आहेस. तर आत्ताचं राजकारण आपण सगळे बघतोय, इतके राजकीय नेते बघतोय. तुझी भूमिकेची तयारी कशी झाली? आत्ताच्या राजकारण्यांचा तुला किती उपयोग झाला ही भूमिका उभी करताना? खरं तर काय आता मी म्हणून सांगू याच्यावरती की कारण आपण जे बघतो ते हल्ली तर इतकं त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. रोज तुम्हाला नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात या लोकांच्या. सो मुळात मला मला स्वतःला राजकारण काय म्हणू आपण त्याला आवडतं. मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे कशा अर्थाने की काय चाललं आहे, इंटरेस्ट म्हणजे कशा अर्थाने म्हणतोय मी की मी अपडेटेड असतो त्या गोष्टीचा, कुठे काय चालू आहे, कुठे काय चालू आहे. त्यामुळे नव्याने काही गोष्टी बघणं किंवा अभ्यास करणं असं झालं नाही. वेगवेगळे नेते आहेत, वेगवेगळ्या पक्षातले नेते आहेत. त्यांची भाषणं म्हणा, त्यांच्या सभा म्हणा, या बघितलेल्या आहेत. त्यामुळे ते साधारण एक अंदाज सगळ्या गोष्टीचा होता. आणि अगेन आमचे दिग्दर्शक, निर्माते, चॅनलचे EPs यांच्याशी डिस्कशन केल्यानंतर काय अपेक्षित आहे कॅरेक्टर म्हणून करणं गरजेचं आहे इथे, याच्यावर चर्चा झाली. आणि मग सीन्स जसे आमचं शूटिंग सुरू झालं, जसं सीन्स आम्ही हळूहळू करायला लागलो, त्यातनं मग ते हळूहळू फुलत गेलं, एक एक गोष्टी तिथनं मिळत गेला. सो अशा प्रकारे ह्या सगळ्या भूमिकेची तयारी झाली. आणि ज्यावेळी पॉलिटिशियनचा तू गेटअप करून कॅमेऱ्याला उभा राहिलास किंवा तुझे फोटो घरी चैत्रालीने किंवा शुभवीने बघितले, त्या दोघींची काय रिॲक्शन? अरे नाही नाही, फारच. कारण काय आहे, त्या दोघींनाही ना असं खूप वाटत होतं की मी काय म्हणू म्हटलं की ॲक्टिंग बंद करू नये. तर खरं तर मी केली नव्हती बंद. म्हणजे मधल्या काळामध्ये मी वेब शोज केले, पण टेलिव्हिजन मालिका म्हणजे मालिका नव्हती केली, टेलिव्हिजन नव्हतं केलं. कारण मी जसं म्हटलं तसं वेळ नव्हता. त्यामुळे त्या दोघी तर ही मालिका मी करतोय म्हटल्यानंतर खुश होत्याच. आणि अगेन एक छान गेटअप आहे, एक पॉलिटिशियनचं कॅरेक्टर आहे म्हटल्यानंतर त्यांनी जेव्हा बघितला लुक, तो पहिला प्रोमो आमचा जेव्हा आला तेव्हा फारच खुश झाले आणि दोघींनाही खूप आवडला ते. आणि आजच्या काळात 9 वर्ष हा मोठा पिरियड आहे. टेक्नॉलॉजी बदलते आहे, मालिकाचा पॅटर्न बदलतोय, ॲक्टिंगची प्रोसेसही बदलते आहे. तुला ॲज अन ॲक्टर काय काय बदल जाणवले जे तू 9 वर्षापूर्वी मालिका करत होतास? अगदी प्रामाणिकपणे सांगू का, मला फरक नाही जाणवला. कारण मी ह्या सगळ्या मीडियमपासून लांब गेलो नव्हतो. मी ह्या माध्यमापासून, म्हणजे जसं आपल्याकडे आपण म्हणतो सिनेमा, नाटक आणि दूरदर्शन, तर दूरदर्शन मी करत नव्हतो. त्यामुळे सिनेमापासून किंवा या माध्यमापासूनच मी लांब गेलो आणि 9 वर्ष मी काहीतरी भलतंच काम करतोय. हां, म्हणजे काही मला माहीतच नाही की काय घडतंय आजूबाजूला किंवा आता काय टेक्नॉलॉजी आली किंवा काय पॅटर्न बदलला किंवा लिखाण बदललं, हे माहीतच नाही, अशातला भाग नव्हता. त्यामुळे मला खरं सांगू तर मला तशी अडचण नाही आली की अरे बापरे खूपच बदल झालेत आता, खूपच पॅटर्न बदलला वगैरे, असं नाही झालं. हां, नवीन नवीन दिग्दर्शक आलेत, नवीन नवीन कलाकार आलेले आहेत. सो
सगळ्यात महत्त्वाचं होतं की त्यांच्याबरोबर जुळवून घेणं, त्यांची नवीन जी मंडळी आहेत त्यांचं काय थॉट प्रोसेस आहे, काय त्यांचं लायकिंग आहेत, काय बघतात, काय आवडतं, सो हे करणं, सो एक रॅपो वाढवणं जे असतं ना, तो तो फक्त केलं सुरुवातीला, कारण ते गरजेचं असतं कुठल्याही याच्यासाठी, म्हणजे ते मालिका असेल, सिनेमा असेल, कारण एका कलाकाराबरोबर तुम्ही तुमचा जसा रॅपो वाढेल तसे त्याचा फायदा सीन्स करताना होत राहतो, फुलत जातात सीन्स, तो तेवढंच फक्त. पण आणि बऱ्यापैकी लोक तसे ओळखीचे होते सगळे. बरोबर. आणि तू ह्यात आता शिक्षण मंत्र्यांचा रोल करतोयस म्हणून मी तुला हे दोन प्रश्न मुद्दाम विचारतोय. आपल्याकडचे कळीचे मुद्दे, मराठी, हिंदी किंवा भाषिक प्रश्न आणि प्लस मुलामुलींच्या सुरक्षेचा शाळातला. तर तुला ॲज अ पर्सनल काय वाटतं ह्या सगळ्याकडे तू कशा पद्धतीने बघतो? म्हणजे मराठी, हिंदी किंवा भाषिक सक्ती आणि सुरक्षेवर नाही तू बघतोयस, बरेच इश्यू झालेले आहेत आपल्याकडे आत्तापर्यंत. हो, सुरक्षेचा हा एक मुद्दा मला असं वाटतं फार महत्त्वाचा आहे आणि असे इश्यूज झालेले आहेत. तर काय होतं, प्रत्येक वेळेला राजकारण्यांना दोष देऊन नाही चालणार असं मला वाटतं. कारण एक माणूस म्हणून किंवा एक स्वतः आपण या देशाचा, या राज्याचा नागरिक म्हणून आपल्या जे सिविक रिस्पॉन्सिबिलिटी असतात ना, त्या ओळखणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे शिक्षण हे घरापासून सुरू झालं पाहिजे. म्हणजे तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी त्यांना कळायला लागल्यापासून काही गोष्टींची जाणीव करून देणं, त्यांना काही गोष्टी अलर्ट करणं, त्यांना समजावून सांगणं, ह्या गोष्टी इकडनंही झाल्या पाहिजेत. तशाच सुरक्षेच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या शाळा म्हणा की शिक्षण संस्था असतील, यांनीही तितक्याच जबाबदारीने ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे, त्याच्यावरती लक्ष देणं. म्हणजे ते फक्त शिक्षण संस्था किंवा फक्त पालक किंवा फक्त राजकारणी हे असं गणित ते सुटणारं नाही आहे. हे सगळ्यांनी मिळून जर कलेक्टिव्ह एफर्ट्स त्याच्यामध्ये घेतले तरच मला असं वाटतं की ते आटोक्यामध्ये येईल सगळ्या गोष्टी. पालकांनीच मराठी शाळांचाही आग्रह धरायला हवा का असं तुला वाटतं का? कारण आत्ता काय झालंय, बहुतेक सर्व पालक आपल्या मुलांना CBSE ICSE शाळात घालतात आणि तिथं मराठीला तेवढं प्राधान्य दिलं जात नाही. त्यामुळे आपणच पालकांनीच थोडी जाणीवपूर्वक सर्व विचार करायला हवा का? मुळात काय आहे ना, मला असं वाटतं की हा फार वैयक्तिक मुद्दा आहे. हा काय करावं, हा प्रत्येकाने काय करावं, हा वैयक्तिक मुद्दा आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये अस्खलित मराठी तुम्ही बोलत असाल आणि मुलगा जर का काय इंग्लिश मिडियममध्ये जात असेल किंवा त्या मुलाला सगळ्या गोष्टी मराठीतल्या येत असतील, तर मला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि अगेन मुद्दा असा आहे की हे माझं वैयक्तिक मत आहे, तसंच प्रत्येकाचं एक वैयक्तिक मत वेगळं असू शकतं. त्यामुळे सक्ती किंवा काय किंवा मराठी माध्यमातच घाला, शिकवा, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे मला असं वाटतं त्या व्यक्तीवरती गोष्टी अवलंबून आहे. भाषा जपणं महत्त्वाचं आहे, मग ती कशा पद्धतीने जपली जाते हे महत्त्वाचं आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊन मी थांबतो. तुमच्या घरात फक्त तिघजण आहात आणि तुम्ही तिघही आत्ता ॲक्टिंग किंवा आपल्या क्षेत्रात इतके कार्यरत आहात, एकमेकांना तुम्ही भेटता तरी का नाही किंवा बोलणं तरी होतं का नाही तुमचं? आमच्याकडे खरं तर होतो, तू म्हणतो तो मुद्दा बरोबर आहे. आम्ही संध्याकाळी म्हणजे रात्री घरी आल्यानंतर एक तासभर जो काही मला मिळतो, 1-1.5 तास, तेवढ्या ह्याच्यात गप्पा होतात. पण अदरवाईज दिवसभरामध्ये फोनवरनं गप्पा होतात. काय चाललं आहे, कुठे आहे, किती काम आहे, कसं आहे, कॉलेजला गेली का किंवा शूटिंगला तिथे पोचली का, ह्या गोष्टी आम्ही करत राहतो, एकमेकांच्या संपर्कात असतो. कारण तो जो संवाद आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. तो कुटुंबामध्ये संवाद असणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष भेट, हां, आता कामाच्या वेळा आणि तास याच्यामुळे ते गणित जरा बांधणं फार अवघड होऊन बसतं. पण शेवटी त्याची पण एक वेगळी मजा आहे ना त्या सगळ्या गोष्टीची. आणि आता चैत्रालीचं करिअर खूप उत्तम सुरू आहे. हिंदी मालिकात तिने नाव कमावलेलं आहे, मोठी लोकप्रियता आहे, शुभवी चांगलं काम करते आहे. खूप छान वाटत असेल ना तुला? हो, डेफिनेटली अभिमान वाटतो. म्हणजे आणि काय होतं, आम्ही कुठल्याही पद्धतीची सक्ती एकमेकांवरती, मी म्हणा किंवा चैत्राली म्हणा, इतक्या वर्षांमध्ये कधीच केली नाही की हे काम तू कर किंवा हे तू करू नकोस. हा वैयक्तिक डिसिजन होता. तसाच आम्ही शुभवीच्या बाबतीमध्ये पण निर्णय घेतला. तुला जे वाटतं योग्य ते तू कर, तुला जे आवडतंय ते तू कर. म्हणजे आम्ही तिच्यावरती लादलं नाही शिक्षण की तू इंजिनिअरिंग कर. तुझा कल कशात आहे, तुला कशामध्ये इंटरेस्ट आहे, आवडत आहे, ओके, मग ते तू कर. तिच्या ग्रोथबद्दल काय वाटतं? खूप छान आहे, खूप छान आहे. तिची ग्रोथ चांगली आहे, तिचं समज चांगली आहे, काम चांगलं आहे. आणि अगेन आत्ता ती ॲक्टर म्हणून काम करतेच आहे.
पण शिक्षणसुद्धा ती ह्याच माध्यमातलं घेते हां, ती BA करते इन फिल्म, टेलिव्हिजन आणि न्यू मीडिया प्रोडक्शनमधनं. सो मला असं वाटतं की ज्या क्षेत्राची तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्राचं शिक्षणही घेणं महत्त्वाचं आहे. सो त्याचा फायदा म्हणजे जसं आता या सगळ्या शिक्षणामध्ये लेखनापासून दिग्दर्शनापासून कॅमेराज, VFX आणि सगळ्या गोष्टी आहेत. सो ह्या सगळ्या माध्यमाची माहिती असणं आणि तुम्ही कॅमेऱ्यासमोर उभं राहणं याच्यामध्ये डेफिनेटली फरक पडतो. तो मला असं वाटतं की ह्या सगळ्यामुळे जो तिची ग्रोथ आहे आणि जो फरक पडला आहे तो खूप छान आहे आणि तो अभिमानास्पद आहे. आय एम व्हेरी प्राऊड. म्हणजे मी थोडक्यात आता आपलं कुटुंब रमलंय कॅमेरासमोर असं म्हणू शकतो. आणि मला लोकेश खूप छान वाटलं कारण तू परत ॲक्टिंगमध्ये येतोयस, त्यामुळे तुझ्यातला जो एक छान अभिनेता आहे त्याचे वेगवेगळे पैलू आम्हाला आता बघायला मिळतील. तर तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू, कारण आता काही एपिसोड पुढं जाऊ दे, म्हणजे तुझी व्यक्तिरेखा कशी रंगतीये त्याच्यावर आपल्याला बोलता येईल. पुन्हा एकदा धन्यवाद आणि अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.